नमस्कार. उष्णतेपासून वाचवण्यासाठी कैरीचे पदार्थ उन्हाळ्यात घरोघरी बनवले जातात. आज आपण बघताच तोंडाला पाणी येईल अशी कैरीची हिरवी चटणी बनवत आहोत. आता मार्केटमध्ये कैऱ्या भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत, त्यामुळे ही चटणी नक्की बनवा. तोंडी लावण्यासाठी अशी कैरीची चटपटीत चटणी बनवायला खूपच सोपी आहे. त्यासाठी एक तोतापुरी कैरी स्वच्छ धुवून घेतली आहे. ही कमी आंबट असते. तुम्हाला ही गावरान कैरी घ्यायची असेल तर ती घेऊ शकता. ही आंबट असते. ह्यात जेवढी कैरी तेवढेच ओले खोबरे घ्यावे, त्यामुळे चटणी जास्त आंबट होणार नाही. सुरुवातीला तोतापुरी कैरीचे देठ काढून टाकले आहे. आता साल काढून टाकूया. उन्हाळ्यामुळे भाजी खावीशी वाटत नसेल, जेवताना भाजी आवडत नसेल किंवा भाजी संपली असेल तर तुम्ही ही चटणी खाऊ शकता. ही खूप टेस्टी होते, चटपटीत होते. उन्हाळा सीझनसाठी ही कैरीची चटणी परफेक्ट आहे. पूर्वी पाट्यावर वाटायचे किंवा खलबत्त्यात कुटायचे, त्याची चव छान होते. पण आता मिक्सरवर केल्यामुळे वेळ वाचतो व मेहनतही कमी लागते. ह्यातील कोय काढून टाकूया. तुम्ही चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन्स मिळतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. कोय काढल्यानंतरही कोळीचे हे जे कडक आवरण आहे तेही काढून टाकूया. ते काढणे आवश्यक आहे, नाहीतर ते चटणीमध्ये दाताखाली येईल व छान लागणार नाही. उन्हाळ्यात आपण कैरीचा काहीतरी पदार्थ बनवतो, कारण उन्हाळ्यात कैरीचा पदार्थ खाल्ला तर उन्हाळ्याचा त्रास होत नाही, तोंडाला चव येते. सध्या कैरीचा सीझन आहे. भाजी खाण्याचा कंटाळा आला असेल तर पटकन ही चटणी बनवा. ही अशी चटणी बनवली तर सर्वजण आनंदाने खातील. कैरीचा सीझन आहे आणि ताटात कैरीची चटणी नाही असे महाराष्ट्रातील एकही घर नसेल. त्यामुळे तुम्हीसुद्धा ह्या पद्धतीने एकदा कैरीची चटणी नक्की बनवा. कैरी कापून घेतली आहे. आता मिक्सरच्या भांड्यात 1 कप कापलेली कैरी, ओले खोबरे अर्धा कप, खोबऱ्याचा काळा भाग काढून टाकला आहे. ओल्या खोबऱ्याने चटणीला खूप छान चव येते. ओले खोबरे अवेलेबल नसेल तर सुके खोबरे घेऊ शकता, पण त्यामुळे चवीमध्ये थोडासा फरक पडेल. हिरवी मिरची 3. कैरीच्या चटणीत हिरवी मिरची थोडी जास्तच घालावी, त्याने चटणी खायला छान लागते. लसूण 5 ते 6 पाकळ्या, जिरे अर्धा छोटा चमचा, थोडासा गूळ, कोथिंबीर, चवीनुसार मीठ, पाणी न घालताच अशी वाटून घेतली आहे. चटणी बारीक वाटण्यासाठी ह्यात आपण 2 मोठे चमचे पाणी घालत आहोत. तुम्ही आवश्यकतेनुसार पाणी घालू शकता. अशा पद्धतीने कैरीची चटणी बारीक वाटून घेतली आहे. रंग खूप छान आला आहे. कैरीच्या चटणीसाठी तडका बनवूया. वाटलेली चटणी एका बोलमध्ये काढून घेतली आहे. तडका पॅनमध्ये 1 मोठा चमचा तेल गरम केले आहे. त्यात अर्धा छोटा चमचा मोहरी. आंबट, तिखट, गोड अशी ही चटणी खाल्ली तर तोंडाला चव येते. अर्धा छोटा चमचा जिरे. ही चटणी बनवली तर सर्वजण भाजी कमी व चटणीत जास्त खातात. मोहरी व जिरे तडतडल्यावर कढीपत्त्याची 5 ते 6 पाने, हिंग पाव छोटा चमचा. हा तडका चटणीवर ओतूया. चटणीला छान अशी चुरचुरीत व खमंग फोडणी दिली आहे. ही कैरीची चटणी भाकरी, चपाती, फुलके, पराठे किंवा आंबोळीबरोबर खाऊ शकता. वरण भाताबरोबर, खिचडीबरोबर तोंडी लावू शकता. जेवताना ताटात साईड डिश म्हणूनही वाढू शकता. ही खूप सोपी आणि खूप छान लागते. तयार आहे कैरीची चटणी. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बघत रहा शांभवीज किचन. धन्यवाद.